नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता विजया वारंवार ऊर्जावरती आरोपच करत आहे. विजयाच्या डोक्यात फक्त एकच आहे की ऊर्जा कमी आहे, या सगळ्याला ऊर्जा दोषी आहे, हे सगळं ठणकावून सांगत राहायचं आणि गोंधळ घालायचा. एवढं तिने मनाशी पक्क केलेलं असतं आणि त्याच गोष्टी ती वारंवार बोलत असते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे विजयाला आता घरातले सगळे ओरडत असतात, कारण विजया ज्या पद्धतीने विचार करत आहे ते सगळं चुकीचं आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. म्हणून तिच्याबद्दल आता सगळ्यांच्या मनात राग निर्माण झालेला आहे. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की तू चुकीचा विचार करतेस, कारण असं काहीही झालेलं नाही. चक्क हर्षवर्धन सुद्धा आता विजयाला काहीच बोलत नाही. त्यानंतर हर्षवर्धनने एकच ठरवले की एकच गोष्ट करायची, ती म्हणजे महत्त्वाची, की या घरामध्ये ज्यांनी हे सगळं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय त्या माणसाला मी सोडणार नाही. तर आता कमी जास्तीला दिव्या सुद्धा आहे आणि दिव्या सुद्धा भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असते, हे तर आपल्याला चांगलंच माहिती आहे. तिच्या डोक्यात काय सुरू असतं, ती कशा पद्धतीने प्लॅनिंग करते आणि ती काय करू शकते, या सगळ्या गोष्टी ह्या विचार करण्यासारख्याच आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे विजया जोरजोरात ओरडत असते की थांब, तू आज जायचं नाहीस. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात. ती तीर्थाला घेऊन आत निघालेली असते आणि तिने ऊर्जाला थांबवलेलं असतं. आता ऊर्जाला थांबवल्यानंतर सगळेजण तिथं असतात. तेव्हा आदित्य म्हणतो की आई काय चाललंय हे सगळं, मॉम थांबव हे सगळं. पण ती म्हणते की मला बोलायचंय, असं म्हणत तिने बोलायला सुरुवात करते. हर्षवर्धन तिथं असतो. ती म्हणत असते की आज जे काय झालेलं आहे या सगळ्याला सर्वस्वी जबाबदार ही मुलगी आहे, हिच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर धक्का बसलेला असतो. सगळेजण तिथं आहेत, सगळ्यांनाच धक्का बसलाय की या सगळ्याचा अर्थ काय आहे. तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणतो, मॉम काय बोलतेस, तुला कळतंय का, तू कशा पद्धतीने बोलतेस हे सगळं. अगं मॉम, तुझ्या लक्षात येत नाहीये का. अगं ह्या बघ ऊर्जाचा हात जळालाय, तिच्या हातावरती जखमा झालेल्या आहेत. तुला माहीत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला आठवण करून देतोय. आज आपली तीर्थ आपल्यामध्ये जी आहे ती फक्त आणि फक्त ऊर्जामुळे. तीर्थाच्या पदराला आग लागलेली होती आणि ऊर्जाने कसलाही विचार न करता ती आग स्वतःच्या हाताने विझवलेली आहे. त्यावेळी तिने कसलाही विचार केला नाही. तिथे त्या विक्रांबरोबर ती लढली, त्याच्या गुंडांबरोबर ती लढली आणि आता तू मात्र तिच्यावर आरोप करून रिकामी होत आहे. तुला जराही वाटत नाहीये का गाई, तू जराही विचार करत नाहीयेस का हे सगळं काय झालंय, या सगळ्याचा परिणाम काय झालाय. ऊर्जेच्या बाबतीत तू चुकीच्या पद्धतीने कसा अर्थ काढून रिकामी झालीस. तेव्हा मात्र ती म्हणत असते, मग कोणामुळे झाले सांग, साधी गोष्ट लक्षात घे ना. तुझ्या लक्षात येत नाहीये का हे सगळं कशामुळे झाले ते. विचार कर ना, तू जर हिच्याशी लग्नच केलं नसतं तर ह्या गोष्टी घडल्याच नसत्या. तू हिला लग्न करून हिच्याबरोबर या घरात आला. तू त्या अर्पिताशी लग्न केलेलं नाहीये, म्हणून त्या शिर्केंनी राग काढत ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आज तीर्थाला किडनॅप केलेला आहे. तेव्हा तीर्था म्हणते, मॉम हे चुकीचं बोलतेस तू, असं काही नाहीये, कारण याच्या मागे वहिनीचा काही दोष नाही, एक गोष्ट लक्षात ठेव, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र विजयाचं सुरूच असतं की नाही, या सगळ्याला जबाबदार ऊर्जाच आहे, हे सगळं ऊर्जामुळे झालेलं आहे, हे तिचं गाणं सुरूच असतं. सगळेजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण तिला गोष्टी समजूनच घ्यायच्या नाही, तिला फक्त आणि फक्त दोषच द्यायचा आहे एवढंच क्लिअर होत असतं. इकडे मात्र शिर्के भयानक चिडलेले असतात. ते म्हणत असतात की काय कळतंय का तुला, तू मला माझ्यावर आरोप करतोयस, माझ्याबद्दल चुकीचं बोलतोयस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू काय केलंय, तुझं काय कर्तृत्व आहे, हे सगळं स्वतःच्या हिमतीवर मी उभं केलेलं आहे. आज तू माती खाल्लेली आहेस, परत जाऊन तू राडा घालून आलेला आहे. तुझ्या लक्षातही येत नाहीये की तू काय करून ठेवतोस ते, कारण या सगळ्या गोष्टी भोगाव्या कोणाला लागतात, मला भोगावे लागतात. तो हर्षवर्धन जहागीरदार दिलदमडीचा वकील, तो माझ्या जीवावर उठलेला होता. तुला माहितीये का काय झालं असतं ते, भर चौकात मला फोडून काढण्याची धमकी त्या माणसाने मला दिलेली आहे. पण तुला काय त्याचं, तुला काहीच त्याचं पडलेलं नाही, कारण तुला स्वतःच असं काहीच नाहीये रे. मी तुझं करिअर सेट करण्याचा प्रयत्न करतोय, पण तू काय केलंस. तेव्हा मात्र विक्रांत सुद्धा भयानक चिडलेला असतो. तो म्हणत असतो, काय तुमचं करिअर सेट केलंय तुम्ही, चाटूपणा केलाय, जाऊन लोकांची अंजी केलीये, त्या मंत्र्यांच्या ह्यांच्या सगळ्यांच्या मागे लागून तिकीट मिळवलंय, असं म्हणत तो आता हर्ष इकडे दिग्विजय शिर्केवरती आरोप करू लागतो. दिग्विजय शिर्के भयानक चिडलेला असतो. तो म्हणतो, कळतंय का तुला, तू काय बोलतोयस, तुझी काय अवकात आहे सांग ना. त्या दीड दमडीच्या पद्माने
तिने तुला गंडवलेलं आहे, तिने तुला डच्चू दिलाय, तुझ्यापेक्षा ना ती बरी, स्वतःला लागतात ना तेवढे पैसे कमवून स्वतःच्या जीवावर खाते. आजपर्यंत तू माझ्या जीवावर जगत आलाय. स्वतःचं काय अस्तित्व आहे आणि तुझं स्वतःचं काय कर्तृत्व आहे? बांगड्याभर शंड आहेस तू, शंड. म्हणून तर आज गेला ना त्या हर्षवर्धन जागीरदारच्या पोरीशी लग्न करायला. आला का लग्न करून तू? तसाच आला निघून. काय उपयोग काय झाला सांग मला? कारण तू काहीच करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. असं म्हणत आता दिग्विजय शिर्केने बांगड्या सरळ सुवर्णाच्या हातातल्या काढलेल्या असतात आणि बांगड्या भर म्हणून त्या विक्रांतच्या तोंडावरती त्या बांगड्या फेकलेल्या असतात आणि त्याला सांगितलेलं असतं की या बांगड्या भर आणि बघ तुझं काय होतंय ते. आता मात्र विक्रांतला खूप राग येतो. विक्रांत म्हणतो, तुम्ही काय केले आजपर्यंत? तुम्ही माझ्याशी या पद्धतीने बोलू शकत नाही. कारण इकडे नामर्द म्हणल्यामुळं विक्रांतचा खूप पारा चढलेला असतो. विक्रांतला खूप राग आलेला असतो. विक्रांतचं फक्त एकच चाललेलं असतं की काही झालं तरीही आता यांना सोडत नसतो. तो म्हणतो, इतके दिवस शांत बसलो, इतके दिवस तुमचं सगळं ऐकून घेतलं, पण आता नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची दिग्विजय शिर्के, कारण मी हा विक्रांत आहे आणि मी शांत राहणारच नाही. कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने चाललेल्या आहेत त्यावरून एकच गोष्ट क्लिअर होतीये आणि ती म्हणजे तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. या सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात. असं म्हणत आता इकडे विक्रांत तुटून पडलेला असतो. अक्षरशः दिग्विजय शिर्केवरती त्याचा गळा दाबत असतो आणि एकच चाललेलं असतं ते म्हणजे मी तुम्हाला सोडत नसतो, अशा पद्धतीची भाषा त्याची सुरू झालेली असते. आणि इकडे दिग्विजय शिर्केला कळायचं बंद होतं, कारण या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या असतात हे लक्षात आलेलं असतं आणि ते मात्र हादरलेले असतात. इकडे विजयाचं एकच सुरू आहे, मी काय चुकीचं बोलते? तीर्था म्हणते, मॉम असं काही नाहीये. ती म्हणते, तुला माहिती आहे का, तू बेशुद्ध होती आणि आज जर त्या माणसाने तुझ्याशी लग्न केलं असतं तर काय केलं असतं तुझ्या लक्षात येतंय का? असं म्हणत आता तीर्थालाच ती समजवण्याचा प्रयत्न करत असते, तिलाच बोलत असते. तेव्हा ऊर्जाकडे येते आणि ऊर्जाला म्हणू लागते की तुझ्यामुळे झाले हे सगळं. आज जर तू लग्न करूनच या घरात आली नसतीस तर त्या अर्पिताचं इकडे शौर्यसोबत लग्न झालं असतं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना घडल्याच नसत्या. आज माझी मुलगी कोणत्या ह्याच्यात होती? कारण काही झालं तरी तू चुकीचं वागलेली आहे. तूच सांगितलं पोलिसांना बोलवायचं नाही, सगळं क्रेडिट तुला स्वतःलाच घ्यायचं होतं. या सगळ्या गोष्टी घडलेत ना, या सगळ्याला जबाबदार तू आहेस. फक्त तुझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. असं म्हणत आता विजयाने तोंडसूक घ्यायला सुरुवात केलेली असते, म्हणजे ज्याच्यामध्ये काहीही चूक नाहीये ऊर्जाची. सरळ सरळ तिच्याबद्दल वाटेल त्या भाषेत गोष्टी बोलल्या जात असतात आणि तिच्याबद्दल आरोप केले जात असतात. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते, अहो सासूबाई काय बोलताय तुम्ही? मी सांगितलंच नव्हतं शौर्याला की तू पोलिसांना बोलवू नकोस, कारण तो शौर्याचा डिसिजन होता. मी कोणत्याच गोष्टी त्याला सांगितलेल्या नव्हत्या, कारण मला फक्त एकच माहिती आहे की आपण कोणाचं वाईट केलेलं नसेल तर आपलंही वाईट होत नाही आणि म्हणूनच आम्ही तीर्थाला सोडवून आणू शकलेलो आहे. तेव्हा मात्र विजया म्हणत असते, बस झाली तुझी फिलॉसॉफी, मला नाही ऐकत बसायची तुझी फिलॉसॉफी, मला नाही आहे इंटरेस्ट ते ऐकत बसण्यात. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, आज माझ्या मुलीवर जी वाईट वेळ आली आहे ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आलेली आहे. जर का तिला काही झालं असतं तर मी सोडलं नसतं, एवढं लक्षात ठेव. असं म्हणत आता वेगळ्याच पद्धतीला हे सगळं चित्र चाललेलं आहे. आजी म्हणत असतात की अगं विजया काय चाललंय तुझं? आत्ता मुलं घरी आलेत, आत्ता कुठल्या परिस्थितीतनं ती आलेत ती समजून घ्यायचं राहिलं आणि तू सरळ त्यांच्यावरती आरोप करत सुटली आहे. तेव्हा मात्र विजया म्हणत असते की तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहात, कारण तुम्ही जर यांना हनीमूनला पाठवलंच नसतं तर या गोष्टी झाल्याच नसत्या. शौर्य घरी असला असता आणि तीर्थाला त्याने सुखरूप सोडून आणलं असतं. तेव्हा मात्र आजी म्हणतात की म्हणजे घरातलं कोणी कुठं बाहेर जायचंच नाहीये का? नाही, आज मी त्यांना हनीमूनला पाठवलं म्हणून तू बोलत आहेस, पण एक गोष्ट सांग मला, जायचंच नाहीये का कोणी? असं तुला वाटतंय का? पण चुकीचं आहे हे सगळं. तेव्हा आता इकडे आदित्य म्हणतो, बस झालं सगळ्यांचं, चला चला आज जा. तेव्हा लगेचच दिव्यामध्ये येते आणि म्हणते, कळू दे ना आईचं आईबा असं का म्हणलेले आहेत. आणि मग इकडे विजया सांगायला सुरुवात करते, तुम्ही त्या दोघांना हनीमूनला पाठवलेलं आहे आणि म्हणून हे सगळं झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींना जबाबदार तुम्ही आहात. असं म्हणत आता विजयाने आजींवरती आरोप करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा शौर्य आणि त्याचबरोबर आदित्य तिथं जातात
आणि त्यांना समजवू लागतात की काही झालं तरीही या सगळ्यामध्ये आजी तुझा काहीच दोष नाही आहे. आणि ते विजयाला समजवत असतात की तू आजीला मध्ये घेऊ नकोस, आजीचं काही चुकलेलं नाही आहे. पण विजया मात्र सगळ्यांशी भांडत असते, आदित्यशी भांडत असते, तीर्थाशी भांडत असते, शौर्याबरोबर भांडत असते. हर्षवर्धन मात्र हे सगळं पाहत असतो, कारण हर्षवर्धनला माहिती आहे की या सगळ्यामागे कोण आहे, खरा चेहरा कोणाचा आहे हे हर्षवर्धनला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणूनच हर्षवर्धन तेवढाच चिडलेला असतो, पण तो शांत राहतो. विजया मात्र सगळ्यांवर जाऊन रागराग करत असते, सगळ्यांशी भांडत असते. तिला जराही वाटत नाहीये की आपल्याच मुलांना आपण सरळ दोष देतोय. तीर्था तिला वारंवार समजवण्याचा प्रयत्न करते, पण तिला मात्र समजूनच घ्यायचं नाही. इकडे ऊर्जाच्या हातावरती आजी स्वतः फुंकर मारत असतात, तिला समजून सांगत असतात, तिला समजून घेत असतात. कारण आजींना माहिती आहे की या सगळ्या गोष्टी मागे कोण आहे, ऊर्जामुळंच आज इथे या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. ऊर्जामुळंच आता तीर्था घरी सुखरूप आलेली असते. हर्षवर्धन सगळ्यांकडे पाहत असतो, अख्खं कुटुंब एकमेकांशी भांडत असतं. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की नाही, माझ्याकडच्या बुद्धिबळाच्या पटावरती ही लोक आहेत, त्यांना काहीच किंमत नाही आहे. आज हे एकमेकांच्या विरोधात उठलेले आहेत आणि एकमेकांबरोबर भांडत आहेत, पण ते नंतर व्यवस्थित होतील त्याबद्दल काही शंका नाही आहे. पण जे काही घडत आहे ते चुकीचं घडत आहे असं लक्षात आलेलं असतं. आणि त्याचवेळी हर्षवर्धन म्हणत असतो की माझ्या कुटुंबामध्ये ज्याने कोणी हे गोष्ट केलेली आहे, ज्याच्या कोणामुळे हे सगळं झालेलं आहे, त्याला मी सोडणार नाही. कारण त्याला वाटत असेल बुद्धिबळाच्या पटावरती तो वजीर आहे, पण खऱ्या आयुष्यात तो वजीर असू शकत नाही. कारण 2.5 घरं चालणारा राजा कोणत्याही क्षणी त्याला मात करू शकतो, त्याला हरवू शकतो. त्यामुळं आता मी सोडणार नाही. माझ्या कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला मी सोडणार नाही असं म्हणत हर्षवर्धनने आता इकडे पुढचा डाव काय खेळायचा, कसा खेळायचा याबद्दल सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र हर्षवर्धन ज्या पद्धतीने बोलत आहे, वागत आहे, त्यावरून तर क्लिअर होत आहे की हर्षवर्धनने ठामपणे सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत. कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या हे सगळं ठरलेलं आहे. तर इकडे अर्पिता आता दिग्विजयकडे येते आणि दिग्विजयला सांगू लागते की डॅड शांत व्हा, मला माहिती आहे तो चुकलाय. तेव्हा दिग्विजय शिर्के सांगत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, तुझ्या लक्षात नाही आलेलं, कारण तो चुकलाय याच्याबद्दल मला प्रॉब्लेम नाही आहेच. मला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आज तो जे वागलाय त्या गोष्टीबद्दल. कारण हे शक्यच नव्हतं. तो चुकीचा वागत होता, हाणामारी करत होता, गुंडांबरोबर तो होता, इव्हन किडनॅपिंगपर्यंत गोष्टी केल्या. पण आज त्याने जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणत आता इकडे दिग्विजय शिर्के चिडलेले असतात आणि ते आरोप करत असतात. ते म्हणत असतात की नाही, मुलगा वाया गेलाय याबद्दल काहीच शंका नाही आहे. आणि त्याच वेळी अर्पिता म्हणत असते काळजी करू नका डॅड, मी त्याच्याशी बोलेल. आता अर्पिताचं हे बोलणं ऐकून मात्र इकडे आता पाहायला मिळतं ते म्हणजे दिग्विजय शिर्के म्हणतात की नाही, अपेक्षाच नाही करत आहे मी त्याच्याकडून, कारण मी हे सगळं केलेलं आहे ते कशासाठी केलं आहे. अर्पिता म्हणते की मला माहिती आहे डॅड, पण हे सगळं मॅटर जर शांत नाही झाला तर माझंही शौर्यसोबत लग्न होणार नाही, एवढीच गोष्ट धरून तिनं बसलेली असते. तेव्हा दिग्विजय शिर्के म्हणतात की कसं समजवायचं या मुलीला, कारण या भ्रमातून ही कधी बाहेर येणार आहे हा विचार त्यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य आणि आजी ऊर्जाची समजूत घालत आहेत, ऊर्जाला सांगत आहेत की तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. कारण आम्हाला माहिती आहे तुझी चूकच नाही झालेली, तू चुकलेलीच नाही आहे, तर यामध्ये तुझा दोष कसा असेल. आणि आजी म्हणत असतात की हे बघ विजया कशी आहे माहिती आहे ना तुला. तेव्हा ऊर्जा सांगू लागते की नाही आजी, सासूबाईंचा मला राग नाही आलेला, कारण मला माहिती आहे त्यांची मनस्थिती काय होती, कारण त्यांची मुलगी किडनॅप झालेली होती. ही गोष्ट खरंच खूप भयानक आहे आणि त्यामुळं मला त्यांच्याबद्दल राग नाही आलेला, मला त्यांच्याबद्दल वाईटही वाटलेलं नाही. आणि आता मात्र शौर्य तिच्याकडे पाहतच राहतो, नक्की काय आहे हिच्या डोक्यात, म्हणजे कशावरून ही असं बोलतीये. आजी समजून सांगत असतात. तेव्हा शौर्य म्हणत असतो की हे बघ आजी, मी तुला खरं सांगू का, आज तीर्थ आपल्यात आहे ना ती फक्त आणि फक्त ऊर्जामुळे. तुला माहिती आहे का, मी प्रत्येक क्षणाला पॅनिक होत होतो, पण मला ऊर्जा शांत करत होती, मला ती सांगत होती की काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये शांतपणे डिसिजन घेणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र इकडे शौर्य सांगत असतो आणि आजी म्हणत असते मला खात्री आहे रे,
आणि आजीचं हे बोलणं ऐकून ऊर्जा म्हणत असते की मला ना खरंच मी माझ्या आईच्या जवळ आहे असं वाटतं. तेव्हा इकडे आजी म्हणत असते की हो रे, हो बाळा, मी तुमच्या बरोबरच आहे, काळजी करायची गरज नाही, असं इकडे आजी सांगत आहे. तेव्हा शौर्य म्हणतो की आजी, एक गोष्ट लक्षात ठेव, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, आम्ही सगळेजण आहोत ना, आम्ही सगळं व्यवस्थित करू, कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही, असं सांगितलं जात असतं. आता मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा नेमकं काही गोष्टी अशा क्लिअर होत असतात आणि मग ऊर्जा प्रत्येक वेळेस सगळी परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. पण यामध्ये अडथळा आणायचं काम दिव्याचं सुरूच असतं. दिव्याला फक्त एवढंच माहिती आहे की प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम क्रिएट करायचे, कारण घरातलं वातावरण शांत राहूच द्यायचं नाही हे दिव्याने ठरवूनच टाकलंय. इकडे ऊर्जा तीर्थाच्या रूममध्ये गेली आहे, तीर्थाला जवळ घेऊन तिला थापटून झोपवत आहे. तेव्हा मात्र आता तिथे येते ती म्हणजेच दिव्या वाकून हे सगळं बघते आणि म्हणते, सासूबाईंची जागा घेण्याचा प्रयत्न करतेस का? पण ते कधीच शक्य होणार नाही, ही गोष्ट मी कधीच घडू देणार नाही, एवढं लक्षात ठेव, कारण काही झालं तरीही तुझी लायकी काय आहे ते तुला दाखवणार, असं म्हणत आता तिने विजयाकडे जाते. विजयाला सगळा प्रसंग सांगते आणि विजया तनतन करत येते आणि ऊर्जालाच म्हणू लागते की मला माहिती आहे तू या घरातली माझी जागा घेण्याचा विचार करत आहेस, पण ते कदापि शक्य नाही, असं म्हणत आरडाओरडा तिने केलेला असतो. आणि त्याचवेळी इकडे अर्पिता मात्र समजवत असते. ती विक्रांतला म्हणत असते की विक्रांत, मी काय म्हणते एकदा ऐकून घे ना, मला काय वाटते माहिती आहे का, असं म्हणत ती विक्रांतची समजूत घालत आहे. पण विक्रांतला मात्र ऐकूनच घ्यायचं नाही आहे. विक्रांतचं फक्त एकच सुरू आहे आणि ते म्हणजे की मला काही माहीत नाही आहे, मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.